हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया DLED आपलं जे काही फर्स्ट आणि सेकंड इयरचा F7 आणि S7 आहे, म्हणजे आपला मॅथमॅटिक्स आणि सायन्स याचे जे काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात जे मॅथ्सवर रिलेटेड असतात किंवा मग प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन असतात किंवा फ्लो चार्ट तयार करा किंवा संकल्पना चित्र जे आहे ते तयार करा. हे असे क्वेश्चन्स आपण काय करतो, ऑप्शनला टाकून देतो, म्हणजे तिथे कन्फ्यूज होतो. जर आपण आन्सर लिहिलं तर चुकलं तर काय होईल. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन आहे ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करूया. मी मागच्या ज्या काही क्वेश्चन पेपर मला मिळाल्या त्यातले बरेचसे ट्रिकी क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेले आहे. तर क्वेश्चन पहिला आहे, खालील उदाहरणात माहिती नसलेल्या संख्येसाठी अक्षराचा वापर करून लिहायचा आहे. बरोबर. तर पहिला आहे, एका संख्येची 4 पट. एक संख्या आहे कोणीतरी, त्याची 4 पट म्हटल्यावर काय येणार आहे, 4x असा येईल. नंतर आहे, एका संख्येतून 9 वजा केले असतात. एक संख्या आहे त्यातून 9 वजा करायचे आहे. आणि तिसरं आहे, कोणत्याही संख्येत 6 मिळून येणारी संख्या म्हणजे x + 6. अशा प्रकारे याचा आन्सर आहे. एकदम सिंपल साधं आन्सर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे तिथे लिहायचं आहे. जास्त काहीही भरगच्च लिहायचं नाही. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, परंतु आपल्याला असं वाटतं जर चुकलं तर मार्क्स मिळणार नाही, म्हणून आपण याच्या नादी न लागता एखादा थेरॉटिकल क्वेश्चन सोडवायला ट्राय करत असतो. बरोबर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 4 हार प्रत्येकी 20 रुपयाप्रमाणे, 10 किलो रांगोळी प्रति 10 रुपयाप्रमाणे आणि 2 किलो गोळ्या 20 रुपये प्रति किलो प्रमाणे एवढे साहित्य आणले तर कार्यक्रमाचा एकूण खर्च किती झाला हे लिहायचं आहे. बरोबर. तर त्यामध्ये मी तुम्हाला खाली सोल्युशन पण दिलेलं आहे. तर काय आहे, 4 हार = 20 रुपये. बरोबर. 4 हार म्हणजे काय, एका हाराचे जर 20 रुपये असतील तर 4चे किती होणार आहे, 80 रुपये होतील. 2 रांगोळ्या, दुसरं आहे रांगोळी 10 किलो × 10 रुपये म्हणजे किती, 100 रुपयाची 10 किलो रांगोळी येईल. 1 किलो रांगोळी 10 रुपयाला, तर 10 किलो रांगोळी 100 रुपयाला. तिसरं आहे गोळ्या किती आहे, 2 किलो 20 रुपयाच्या. बरोबर. म्हणजे काय, तर 2 किलो ज्या गोळ्या आहे 1 किलो 20 रुपयाला, तर 2 किलो 40 रुपयाला, अशा प्रमाणे येईल. तर एकूण खर्च किती झाला यांची सगळ्यांची सम करून आपला आन्सर आहे 220 रुपये. तर कार्यक्रमाची एकूण खर्च किती झालेला आहे आपला, 220 रुपये झाला. अशा प्रकारे याचा आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, इयत्ता 7वीच्या व 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाची संरचना तयार करा. स्ट्रक्चर जे आहे ते तयार करा. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला कन्फ्यूज केला जातो. तर कशा प्रकारे तयार करायचा आहे, आपल्याला माहिती आहे विज्ञानाच्या 3 मेन शाखा आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ज्याला आपण म्हणू शकतो. बरोबर. तर त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही फ्लो चार्ट तयार करू शकतात. विज्ञान वरती सायन्स लिहू शकतात. 3 अशाही केल्या किंवा इथे दिलेलं आहे तसेही केलं तरी चालेल. मग याच्यामध्ये आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ठीक आहे. मग फिजिक्समध्ये काय काय येतं, उष्णता येते, हीट, बल आणि गती, वीज व तिचे उपयोग, ध्वनी, या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे भौतिकशास्त्रात ज्या येतात त्या या ठिकाणी लिहायच्या आहे. रसायनशास्त्रामध्ये काय येतं, पदार्थांची स्थिती येते, त्यानंतर मिश्रणे, त्यांचे विलगीकरण, आम्ल, क्षार आणि क्षारक, रासायन प्रतिक्रिया, ह्या या ठिकाणी लिहायच्या आहे. नंतर आहे जीवशास्त्र. बायोलॉजीमध्ये काय आहे, पेशी आणि त्यांची रचना येते, वनस्पती आणि प्राणी यांचा स्टडी येतो, अन्न व पोषण येतं, मानव शरीराची जी काही रचना आहे ती येते, पर्यावरण व संवर्धन याही गोष्टी या ठिकाणी येतात. त्यानंतर अजून काही लिहिलेलं आहे त्यांनी, पृथ्वी व अंतराळशास्त्र, हे सुद्धा सायन्समध्येच येतं. त्याच्यामध्ये पृथ्वीची रचना कशी आहे, हवामान, ऋतू आहे, जलचक्र, ग्रह, तारे इत्यादींची माहिती येते. त्यानंतर प्रयोग आणि तंत्रज्ञान हेही दिलेलं आहे. तुम्ही मेन 3 शाखा ज्या आहेत त्या लिहिल्या तरी मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे फ्लो चार्ट जो आहे, संरचना, स्ट्रक्चर जे आहे आपण ते तयार करू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त इथे थोडक्यात सांगते आहे की तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता त्या क्वेश्चनचे आन्सर. नाहीतर म्हणशाल मॅडम खूप फास्ट सांगितलं, काहीच समजलं नाही. तुम्ही फक्त ओव्हरलुक करून घ्या की कशा प्रकारे तुम्ही क्वेश्चनचं आन्सर लिहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक गांव के 120 किसानों ने निम्नानुसार फसल की गेहूँ 30 किसान ने किया, अरहर 20 किसानों ने की, फल 40 किसानों ने किया, गन्ना 30 किसान। उपर्युक्त जानकारी सूचना दर्शाने वाला जो का चित्रलेख आहे उसका चित्र जो है उसको तैयार करना है। चित्रलेख के निष्कर्ष पर आधारित 2 विधान लिखिए। 2 विधान उसके आधार पर लिखना है। ये क्वेश्चन मुझे भी कुछ भी समझ में नहीं आया, फिर भी हम देखेंगे. प्रमाण काय आहे, एक चित्र दिलेलं आहे, एका चित्रात 10 किसान दिलेले आहे.
मग सोल्युशन काय आहे, फसल किसान की संख्या काय आहे, गेहू 30 किलो, म्हणजे यांनी 3 डॉट जे आहे ते काय केलं, फक्त दर्शवायचं आहे. म्हणजे एक चित्र आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथे दर्शवायचं. मग तुम्ही स्टारनी दर्शवू शकता 30 किलो. 20 किलो अरहर दाल आहे म्हटल्यावर तुम्ही 2 स्टार करू शकतात. 40 किलो म्हटल्यावर काय, फल. अशा प्रकारे तुम्ही फक्त तुम्हाला ते चित्रांनी दाखवायचं आहे. गन्ने 3 म्हटल्यावर 3 डॉट दिलेले आहे. एक प्रतीक हे जो 10 किसानों को दर्शाता आहे. म्हणजे काय तर हे जे प्रतीक त्यांनी वापरलेलं आहे ते 10 जे काही शेतकरी आहेत त्यांना इथे दर्शवतं. चित्रलेखानुसार काय आहे, निष्कर्ष काय दिला आहे, सबसे अधिक किसान फल खेती करत आहे. बरोबर. 40 जे आहे सगळ्यात जास्त फळांची शेती केली जाते. सगळ्यात जास्त किसान फळांची शेती करतो. त्यानंतर आणि गेहू आणि गन्न्याची जी काही शेती आहे ती समान आहे असं आपल्याला त्या चित्रावरून दिसणार आहे. एकदम सिंपल अशा प्रकारे हे हिंदी जो काही क्वेश्चन पेपर आहे किंवा हिंदी मीडियमचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्या क्वेश्चन पेपरमधून मी हा क्वेश्चन भेटला आहे मला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कक्षा पहली व तीसरी के पाठ्यक्रम के मापन क्षेत्र से संबंधित समकेंद्र प्रस्तुतिकरण तैयार कीजिए. मापन क्षेत्र के संबंधित है ना, तर समकेंद्री सादरीकरण, मापन, मोजमाप स्तर दिलेले आहे. नंतर आहे इयत्ता आणि इयत्ता तिसरी आणि पहिली. मग शिकण्याची उद्दिष्टे काय काय आहे, मापनाची प्राथमिक ओळख आणि दुसरं असणार आहे मापनाच्या प्रमाणित एककांची ओळख या ठिकाणी करणं आहे. संकल्पना दिलेली आहे, मापन कसं आहे, लांब, छोटं, हलकं, जड, सरळ, सध्या, काळ, दिवस, रात्र, हे काय आहे, मापन आहे. त्यानंतर आहे ते कशा प्रकारे मोजू शकतो, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, ग्रॅम वापरणे, घड्याळे या ठिकाणी आपण ते जे काही मापन आहे ते करू शकतो. बरोबर. शिकण्याचे उद्दिष्टानुसार मापन या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर आहे शिकवण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या वापरू शकतो आपण, खेळावर आधारित आहे का, गोष्ट सांगून आहे का, प्रत्यक्ष वस्तू दाखवायचं आहे का, की अनुभवजन्य स्थिती आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. नंतर इकडे आहे कृती आधारित, गटकार्य आधारित किंवा प्रयोग आधारित. नंतर आहे शिकवण्याचे साहित्य काय काय लागले आहे, प्रत्यक्ष वस्तू, एखादी गोष्ट दाखवायची आहे तर वस्तू लागणार आहे. खेळणी, घड्याळाचं जर घड्याळ शिकवायचं आहे तर घड्याळ लागणार आहे, मॉडेल किंवा चित्र लागणार आहे. त्यानंतर इकडे पट्टी, मीटर, टेप, वजन काटे, भिंतीवरील घड्याळ, दिनदर्शिका या गोष्टी आपल्याला दाखवून शिकवू शकतो. मग शिकवण्याच्या ज्या काही कृती आहेत त्या काय आहे, 2 वस्तूंची लांबी, वजन, तुलना करणं, वेळ सांगणं, सकाळ संध्याकाळ, दिवसाचे वेळापत्रक सांगणं, या ठिकाणी ह्या ज्या काही कृती आहे त्या येतील. आणि इकडे काय येणार आहे, पट्टीने वस्तू दाखवणं किंवा मोजणं, वजन तोलणे, त्याला आपण तोलणं म्हणजे वजन करणे, वेळ वाचवणे, तास व मिनिटे, आठवडा, महिने सांगणे, ह्या गोष्टी या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंग्लिश मीडियमच्या क्वेश्चन पेपरमधनं घेतलेला आहे. एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल हाऊ यू विल टीच द कन्सेप्ट ऑफ वन्स अँड टेन्स विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंटल मेथड. जे काही आपली प्रयोगात्मक पद्धती आहे त्यानुसार तुम्ही वन्स, एकक आणि दशक कशा प्रकारे शिकवू शकतात हे लिहायचं आहे. मग यामध्ये काही प्रयोगात्मक पद्धतीचा वापर करून साहित्य आहे, रंगीत मणी, पायांचे दाणे किंवा मग दोऱ्या, 10 मण्यांचे गट, अशा प्रकारे गट जे आहे ते केलेलं आहे, साहित्य घेतलेलं आहे. शिक्षक कृतीमध्ये काय करतात शिक्षक, एकक ही जी संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांना काही सैल मणी दाखवून, जसं की उदाहरणार्थ 7 मणी दाखवून शिकवतात. बरोबर. त्यानंतर आहे शिक्षक काय विचारतात विद्यार्थ्यांना, हे किती मणी आहे, तर विद्यार्थी ते मोजू शकतात का, मुले सांगतात की 1 2 3 अशा प्रकारे 7 मणी आहे. मग शिक्षक विचारतील हे सगळे जे काही मणी आहे ते एकक आहेत, मग प्रत्येक मणी काय आहे, 1 आहे असं त्यांना सांगायचं आहे. दुसऱ्या पायरीमध्ये काय होईल, 10 ची संकल्पना समजून सांगायची आहे. तर मग इथे काय करतात शिक्षक, 10 मणी घेतात किंवा 10 मणी जे आहे ते दोरीमध्ये ओवून घेतात आणि विचारतात ह्या दोरीवर किती मणी आहेत, तर विद्यार्थी काय सांगणार आहे, 10 मणी आहेत. म्हणजे काय तर अशाच 2 दोऱ्या जर दाखवून त्यांनी विचारलं तर याच्यात किती मणी आहेत, 2 दहाक असं किंवा 2 दहाक असं विद्यार्थी सांगू शकतील. तिसऱ्या पायरीमध्ये एकत्रित संख्या तयार करणं. मग शिक्षक त्यांनी विचारलं, जर माझ्याकडे 2 दहाक आहे आणि 3 सैल मणी असतील तर एकूण किती होतात, 2 दहाक म्हटल्यावर 0 म्हटल्यावर दहाक, 2 म्हटल्यावर 2 प्लस 3 सैल मणी इज इक्वल टू 23. अशा प्रकारे विद्यार्थी काय देणार आहे, उत्तरे लिहिणार आहे. तर त्याचा निष्कर्ष काय आहे, तर 2 दहाक अधिक 1, त्याचा निष्कर्ष आहे 1 दहाक म्हणजे काय, एकक. 1 दहाक, 0 जो आहे त्याला दहाक म्हटलं गेलेलं आहे.
अशा प्रकारे ही कन्सेप्ट लिहायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपेअर 2 मॅथमॅटिकल पझल ऑन व्हेरियस मेथमेट्स ऑपरेशन्स अँड राईट इट्स लॉजिकल आन्सर. गणित विषयानुसार कोणतेही 2 गणितीय कोडी जी आहे ती तयार करायची आहे आणि त्यांचं आन्सरसुद्धा लिहायचं आहे. मग शृंखलामध्ये लपलेली संख्या ओळखा. मग हे काय आहे, एक क्वेश्चन तयार करायचा आहे आणि त्याचा आन्सरसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. मग नियम वापरून त्यांनी जी काही सिरीज आहे ती सोडवलेली आहे, तर उत्तर येतं 72. नंतर आहे दुसरं जे काही पझल आहे ते आहे कोडामध्ये लपलेली संख्या, त्याचं उत्तर जे आहे ते शोधायचं आहे. तर इथे दिलेले आहे क्वेश्चन आणि इथे लास्ट तुम्हाला दिलेली आहे त्याची संख्या जी आहे, त्याचं उत्तर जे येणार आहे ते असणार आहे 61. अशा प्रकारे तुम्ही कोडही द्यायचा आहे, पझलही बनवायचं आहे आणि त्याचं आन्सरसुद्धा लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. नेक्स्ट, 7 पंपांना विहिरीतील पाणी काढायला 28 तास लागतात, तर विचारायचं आहे की 4 पंपांना किती तास लागतील. बरोबर, 7 पंपांना जर 28 तास लागले, बरोबर, 7 पंपांना 28 तास लागले तर 196 तास पंप जो आहे तो लागलेला आहे. तर 4 पंपांना किती वेळ लागणार आहे, तर 4 इंटू वेळ करायचे आहे. तर काय येणार आहे, त्याचा आन्सर जे आहे ते 49 तास येणार आहे. 4 पंपांना 49 तास लागणार आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन जे आहे ते व्यवस्थितपणे वेळ देऊन सॉल्व्ह करावे लागतात, नाही तर चुकून आले की 3 किंवा 4 मार्क्स तुमच्या हातातले जातात. नेक्स्ट आहे, एका आयताकार बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 25 मीटर आहे. या बागेभोवती 4 पदरी तारेची जर गुंफण करायचे असेल तर किती लांब तार लागेल. प्रति मीटर 10 रुपये या दराने कुंपणासाठी तारेचा खर्च किती. एका मीटरसाठी जर 10 रुपये लागले तर प्रति किलोमीटर 50 मीटर आहे, तर किती रुपये खर्च या ठिकाणी येणार आहे. तर आयताकार बागेची लांबी किती आहे, 50 मीटर असणार आहे. रुंदी आहे 25 मीटर. परीघ काढायचा आहे, परीघाचे सूत्र या ठिकाणी लावायचं आहे. तर 2 इंटू 50 प्लस 25 इज इक्वल टू किती येतात, 150 मीटर. अशा प्रकारे जी काही तार आहे ती लावायची आहे. म्हणजे काय, ते याची 4 पट तार तुम्हाला लागणार आहे. तर 4 पट तार म्हटल्यावर किती येणार, 150 इंटू 4, 600 मीटर तार प्रति 10 रुपये प्रमाणे जर लावलं तर 600 मीटर तार 10 रुपयाने 6000 तुमचं आन्सर जे आहे ते येणार आहे. एकूण खर्च तुम्हाला लागणार आहे 6000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अस्मिता एका चौरसाकृती क्रीडांगणाला लंगडी घालत आहे. 7 फेऱ्या पूर्ण करते. क्रीडांगणाची एक बाजू 15 मीटर आहे, तर ती लंगडी घालताना किती अंतर पार करेल. ती 7 फेऱ्या पार करते, तर एक जी बाजू आहे ती 15 मीटर आहे, तर ती किती फेऱ्या घालणार आहे किंवा किती अंतर पार करते हे विचारलेलं आहे. अस्मिता 7 फेऱ्या पूर्ण करते. एक फेरी म्हणजे चौरसाच्या परिघा एवढे अंतर असतं हे आपल्याला माहिती आहे. मग चौरसाचा परीघ काढायचा आहे. चौरसाचा परीघ काय असतो, 4 इंटू बाजू किंवा साईड स्क्वेअर किंवा साईड आपण त्याला म्हणू शकतो. 4 इंटू 15, एक किती आहे, 15 मीटर आहे. म्हणजे किती येणार आहे, 15 चोक 60 मीटर बाजू जी आहे ती येणार आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण लिहू शकतो की 7 फेऱ्यांमध्ये पार केलेले एकूण अंतर असणार आहे 7 गुणिले 60 म्हणजे काय येणार आहे, 420 जे आहे अंतर ती पार करते. लंगडी घालताना ती 420 मीटर अंतर पार करते. अशा प्रकारे हे जे काही क्वेश्चन आहे ते मागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे त्यातले मी घेतलेले आहे. यातले बरेचसे क्वेश्चन, एक किंवा 2 क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्ही लिहायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करून द्यायचं आहे. व्हिडिओ खूप जास्त फास्ट झाला असेल काही हरकत नाही. ठीक आहे. काही पर्सनल कारणामुळे व्हिडिओ जे आहे ते खूप पटकन येत आहेत, काही एका दिवसातच अपलोड होत आहे, 2-2 किंवा काहींना टाईम लागतोय. तर असो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.